भगवतः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। तर आपण नामस्मरणाचे महत्त्व व नामस्मरणाचे फायदे जाणत आहोत। तर नामस्मरणाचा फायदा आपण आज 8 नंबरचा फायदा जाणणार आहोत की नामस्मरण केल्याने कोणता लाभ होतो। तर 8वा नंबरचा जो काही फायदा आहे तो आहे नामे येते विघ्नहरी। म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण जर आपण सतत करत राहिलो तर नामस्मरणाने येणारे संकट टळते। म्हणजे मोठे मोठे विघ्न जे येतात ते विघ्नसुद्धा टळतात। तर यावरून स्वामींनी जे काही लीळा आहे ती लीळा आपण उत्तरार्ध 6 से 8 नंबरची लीळा आहे। यामध्ये स्वामींनी याचा नामाचा उल्लेख केलेला आहे की या नामस्मरणाने कोणतं संकट टळतं असं सांगितले स्वामींनी। तर या ठिकाणी महादाईसा जाप्य करणी अनुज्ञा दिलेली आहे। तर या लीळेमध्ये सांगतात की महादाईसा विचारतात जी गोसावी यांची प्रवृत्ती कशाने भंगेल। कारण एक मोठं संकट होतं। परमेश्वराच्या सन्निधानामध्ये सर्व भक्तजन राहिलेले होते आणि ते एक मोठं विघ्न आलेलं होतं आणि ते विघ्नच होतं एक प्रकारचं। स्वामी गेल्यानंतर असं कसं जगावं कसं राहावं म्हणून त्या ठिकाणी स्वामी उत्तरपर्यंत जात होते। त्यावेळेस महादाईसा त्यांना विचारते जी स्वामी गोसावी यांची प्रवृत्ती कशाने भंगेल ते सांगावी। तेव्हा स्वामी म्हणतात की सराडेकार ब्राह्मण जर राहील आणि त्यांना जर गीता मी सांगितली तर माझी प्रवृत्ती भंगून म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्राने सुद्धा प्रवृत्ती भंगणार म्हणजे परमेश्वराला जायची इच्छा होणार नाही। त्यानंतर ना तरी येतीचेने नामे जाप्य करा तरी प्रवृत्ती म्हणजे स्वामी म्हणतात की आमचं जर स्वस्मरण करेल लक्ष स्मरण करेल आमच्या जर स्मरण करेल आवडी गोडीनं दुःखानं तर त्यावेळेससुद्धा आमची प्रवृत्ती भंगून जाईल उत्तरपंथी जाणार नाही म्हणजे इथंच राहणार असं परमेश्वर सांगतायत। म्हणजे इथं नामस्मरणाला इथं महत्त्व दिलेले आहे का नाही। तर अशा प्रकारे महादाईसाने सांगितलं जी नामे जप्य करू। मग स्वामी म्हणतात बरोबर करा कारण नामस्मरण करा नामाने अभिमान होतो असं स्वामी तिथं सडेतोड सांगतायत की नामस्मरण जर केले तर नामाने अभिमान वाढणार परमेश्वराला खुशी होणार परमेश्वराला संतोष निर्माण होणार आणि त्या नामस्मरणात तुम्हाला प्राप्तीपर्यंत घेऊन जाईल हे नामच कारण आहे। म्हणजे नामस्मरण ते एक प्रकारचं एक स्मरणच तुम्ही करणार आहात। मग त्या ठिकाणी परंतु नामस्मरण करताना परमेश्वराची भक्ती कशी करायला पाहिजे या निमित्ताने परमेश्वराने त्या ठिकाणी एक दृष्टांत दिलेला आहे आणि तो दृष्टांत क्रमांक 98 आहे लेकरवाडी मातेचा। कशा प्रकारे नामस्मरण करायला पाहिजे कशा प्रकारची भक्ती करायला पाहिजे त्या इथं सांगतायत। कोणी एक माता असते लेकरवाडी माता तिला लेकर असतात। एक लेकरू त्यांच्यामधलं एक लेकरू इतका हट्टी असतं की ते कशानेही ऐकत नाही। तिला काहीतरी व्यापाराकरता तिला बाहेर जावं लागतं त्यावेळेस ते लेकरू तिच्या मागंच पडत असतं आणि ते कशानेही ऐकत नाही। ती समजून सांगते की भाऊ मी येतो असं तसं करून परंतु ती लेकरू काही ऐकायला तयार नाही कशानेच ऐकत नाही। मग कारण त्याला तिच्या कड्यावरच बसायचं आहे। त्याची प्रीती एवढी आहे ती आईवर इतकी गोडी आहे की तिला सोडून तो राहू शकत नाही। तिला काही कामसाठी ती गेलेली आहे ती कामासाठी निघते व्यापारासाठी निघते त्यावेळेस ते लेकरू तिच्या पाठीमागेच पडत सुटतं आणि त्या ठिकाणी ती आई काही कार्यासाठी जोरात जात असते त्यावेळेस ती आई दिसत नाही म्हणून तो तिथंच लोळण घेतो आणि त्या ठिकाणी लोळत बसतो रडत बसतो जोरजोरात आणि मग आजूबाजूच्या शेजारी बाया येतात आणि त्याला शांत करण्यासाठी त्याला काही ना काही सांगतात असं करू तसं करू त्यामुळे तो काही शांत होत नाही तो कशाने कोणाचेच ऐकत नाही। मग ते एकमेकाला म्हणतात की आता हा कोणाचंच ऐकणार नाही इतका जबरदस्त रडतोय की यामुळे याला त्रास होतोय आणि म्हणून यांच्या आईला हे सांगावं लागेल म्हणून ते पटकन जाऊन तिला सांगतात आणि त्या ठिकाणी त्याची आई काही कामासाठी गेलेली होती व्यापारासाठी गेली होती तिने ते ऐकलं की तुमचा जो लेकरू आहे ते काय ऐकत नाही आहे ते तुमच्या कड्यावर बसण्याशिवाय त्याला शांतता मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी ती आईला एक उबाडा येतो आणि तिला एक प्रीती निर्माण होते आणि ते सर्व व्यापार सोडून त्या ठिकाणी ती पडत त्या पोराला जवळ येते आणि त्या पोराला कड्यावर घेते आणि त्याला स्तनपान देते। अशा प्रकारे या लेकरवाडच्या मातेच्या दृष्टांताने सांगितलेलं आहे परमेश्वरानिमित्त करून की त्या पोराने जसा हट्ट घेतला त्या आईचा तसा आपण सुद्धा परमेश्वराचा
हट्ट घ्यायला पाहिजे, परमेश्वराचं स्मरण करायला पाहिजे, आवडी करायला पाहिजे, चित्त लावायला पाहिजे. परमेश्वराकडं आपण सतत परमेश्वराची आरती करायला पाहिजे. तोच व्हावा, तोच भेटावा, तोच परमेश्वर मला पाहिजे, मला परमेश्वरच पाहिजे असं म्हणून तिथं ज्याने ते स्मरण केलं, सतत परमेश्वराची आवडी केली, ब्रह्मविद्याशास्त्राचं पठन केलं, चिंतन केलं, पोथीचं चिंतन केलं, ऐकलं त्याने आणि स्मरण केलं, तर परमेश्वर त्या ठिकाणी नक्कीच प्रसन्न होतील आणि त्या पोऱ्याला जसं स्तनपान दिलं तसं परमेश्वर आपल्याला प्रेमसुद्धा देतील. म्हणून नामस्मरण केल्यामुळे काय होणार की येणारे विघ्नसुद्धा टळून जाणार. म्हणून नामस्मरण त्या लेकरवाळाच्या मातेचं जसं त्या पोराचं रक्षण केलं, तशा प्रकारे त्या परमेश्वर आपल्यासुद्धा या भक्ताचं रक्षण करतात. म्हणून स्वामींनी सांगितलं की नामस्मरणामुळे येणारे संकटसुद्धा टळतात. परमेश्वराची प्रवृत्ती भंगली असेल, आपल्याबद्दल जर परमेश्वराला खंती आली असेल की आपल्याकडे परमेश्वर पाहणार नाही असं आपण पापं दोष केले असतील, कारण जीव सर्व दोषाचा आड आहे, परंतु आपण जर परमेश्वराचं नामस्मरण खूप आवडीपूर्वक चित्तपूर्वक जर केलं तर परमेश्वराने आपली जी खंती आली तीसुद्धा परिहार होते आणि परमेश्वराचा जो त्या पोरासारखा आपण जर तळमळ केली तर परमेश्वरसुद्धा आपल्याला प्रेम देतात, पुन्हा संबंध देतात आणि प्राप्तीसुद्धा करून. म्हणून नामस्मरण करावे पाहिजे, नामस्मरण सतत केलं गेलं पाहिजे. म्हणून नामस्मरणाने एवढासुद्धा मोठा फायदा होतो. 8 नंबरचा फायदा आपण ऐकला आहे. पुढचा फायदा आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.